हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या ड्रायव्हर भरतीवर फोकस करून चालक पदासाठीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासणार आहे. ओके, यामध्ये आपण टोटल 50 प्रश्न अभ्यासणार आहे मित्रांनो. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील आरोग्य विभागाच्या ड्रायव्हर चालक परीक्षेमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्की दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. मित्रांनो, तुमच्यापैकी काही मित्रांनी मागणी केली होती की जे आपण PDF प्रोव्हाइड करतो त्या PDF मध्येच त्याचे आन्सर्स देखील द्या म्हणून. मग आपण त्याच स्वरूपाची PDF बनवलेली आहे आणि ही PDF अशाच प्रकारे आपण आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे. तिथून ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, पहा, शिकाऊ चालकाला कोण प्रशिक्षण देऊ शकतो? पहा, शिकाऊ चालकाला मान्यताप्राप्त वाहन परीक्षक प्रशिक्षण देऊ शकतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मान्यताप्राप्त वाहन प्रशिक्षक. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये RTO कडून घेतल्या जाणाऱ्या वाहन चालक परवाना चाचणीसाठी चालकाला कोणत्या आकारामधून गाडी चालवावी लागते? 8 आकारामधून, 8 आकारामधून. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 8चा आकार. ओके, पुढे पाहूया. 8चा आकार 8. वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल? पहा, वाहनाचा हॉर्न आपण ओव्हरटेक करताना वाजवतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ओव्हरटेक करताना. समोरील प्रश्न. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? पहा, ती आहे आपल्या पुण्यामध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पुणे. समोरचा प्रश्न. क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवणे याला काय म्हटले जाते? याला क्लच रायडिंग म्हटले जाते मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, क्लच रायडिंग. समोरचा प्रश्न. हँड ब्रेकचा वापर कशासाठी करतात? पहा मित्रांनो, हँड ब्रेकचा वापर वाहन पार्क करण्यासाठी करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहन पार्क करण्यासाठी. समोरचा प्रश्न. फास्टॅग प्रणाली कशाशी संबंधित आहे मित्रांनो? फास्टॅग प्रणालीचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो? ओके, तर याचा वापर टोल नाक्यावर केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, टोल नाका. फास्टॅग प्रणाली, फास्टॅगचा वापर टोल नाक्यावर केला जातो. समोरचा प्रश्न. टोल नाका. द्रुतगती महामार्गावर अगदी उजवीकडील मार्गिका काय दर्शविते? पहा, द्रुतगती महामार्गावर जी अगदी उजवीकडील मार्गिका असते ती ओव्हरटेक करण्यासाठी असते मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फक्त ओव्हरटेक करण्यासाठीच वापरावी. समोरचा प्रश्न. फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्याने काय करावे? फुटपाथ विरहित जर रस्ता असेल तर पादचाऱ्याने रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे. समोरचा प्रश्न. झेब्रा क्रॉसिंग या रेषेचा अर्थ काय असतो? झेब्रा क्रॉसिंग यासाठी असते की त्या झेब्रा क्रॉसिंग पर्यंतच थांबवावे आपण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, या रेषेपूर्वी वाहन थांबवावे. समोरचा प्रश्न. वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे? सिग्नल इंडिकेटर कधी द्यायचा असतो? हात कधी बाहेर काढायचा? तर 30 मीटर अंतरावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 30 मीटर. समोरचा प्रश्न. वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये मित्रांनो? डोंगरावरून, पावसाळ्यात, पुलावरून, बोगद्यामधून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, बोगद्यामधून प्रवास करताना वाहन चालवताना गॉगलचा वापर करू नये. समोरचा प्रश्न. चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाचा पहिला अधिकार असतो? पहा, चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर आपल्या उजव्या बाजूच्या वाहनाचा पहिला अधिकार असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आपल्या उजव्या बाजूच्या वाहनाचा. समोरचा प्रश्न. वाहनामध्ये काय ठेवू नये? पहा, वाहनामध्ये प्रथमोपचार पेटी, ज्वलनशील पदार्थ, टूलकिट, औषध. तर ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ज्वलनशील पदार्थ. समोरचा प्रश्न. चढावर थांबलेले वाहन पुढे घेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे? पहिला. चढावर थांबलेले वाहन पुढे घेण्यासाठी पहिला गिअर टाकणे आवश्यक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पहिला. पर्याय क्रमांक 1, पहिला. समोरचा प्रश्न. वाहन चालकाने आपले वाहन डॅश डॅश. पहा, वाहन चालकाने आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. ओके,
योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे आणि ओव्हरटेक करायचा असेल तर तो उजव्या बाजूने. काय ओव्हरटेक करायचा असेल तर तो उजव्या बाजूने करायचा. पुढे पाहूया. वाहनात इंधन भरताना काय करू नये? धूम्रपान करू नये. बरोबर का? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 धूम्रपान करू नये. समोरचा प्रश्न. लाल वाहतूक दिवा काय दर्शवितो? पहा, लाल वाहतूक दिवा काय दर्शवितो? तर वाहन थांबवावे. सिग्नल माहिती आहे ना, ग्रीन लाईट, रेड लाईट. रेड लाईट असेल तर आपण थांबतो, ग्रीन लाईट असेल तेव्हा आपण जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वाहन थांबवावे. समोरचा प्रश्न. यावेळी फॉग लाईटला वापरतात रात्रीच्या, धुक्याच्या, सकाळच्या वेळी. तर धुक्याच्या वेळी फॉग लाईटचा वापर केला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 धुक्याच्या वेळी. समोरचा प्रश्न. जेव्हा तुम्ही शांतता क्षेत्रातून वाहन चालवित असाल तेव्हा डॅश डॅश, तेव्हा हॉर्न वाजवायचा नसतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हॉर्न वाजवणार नाही. पुढे पाहूया. कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर पहा, जे इलेक्ट्रॉनिक्स हॉर्न आहे त्यांना परवानगी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक हॉर्न. समोरचा प्रश्न. तुमचा बदललेला पत्ता किती दिवसात आरटीओला कळविणे आवश्यक आहे? पहा मित्रांनो, तुमचा बदललेला पत्ता 14 दिवसांमध्ये आरटीओला कळवणे आवश्यक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 14 दिवस. समोरचा प्रश्न. वाहन चालकाने मनुष्यविरहित क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी काय करावे? पहा, वाहन चालकाने मनुष्यविरहित क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबून रेल्वेत नसल्याची खात्री करावी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी. समोरचा प्रश्न. निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास वाहन चालकाने काय करावे? पहा, निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी करावा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वाहनाचा वेग कमी करावा. समोरचा प्रश्न. वळण घेतल्यानंतर आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा का बंद कराल? तर इतर वाहनांच्या दिशाभूल होऊ नये म्हणून. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून. समोरचा प्रश्न. कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? पहा, कोणत्या परिस्थितीमध्ये ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? तर अन्य वाहतुकीस अडथळा अथवा धोका निर्माण होत असेल तर ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अन्य वाहतुकीस अडथळा अथवा धोका निर्माण होत असल्यास. समोरचा प्रश्न. वाहने कोणत्या ठिकाणी उभी करावीत? पहा, वाहने कोणत्या ठिकाणी उभी करावीत? जिथे पार्किंगची सुविधा आहे तिथेच. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जेथे वाहन उभी करण्यास मनाई नाही तेथे वाहन उभी करावीत. ओके, पुढे पाहूया. वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास. पहा, वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 परवानगी नाही. समोरचा प्रश्न. दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे असा इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल? तर वाहनात मागे 50 मीटर अंतरावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाहनामागे 50 मीटर अंतरावर. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती चिन्हे त्रिकोणात असतात? पहा, बंधनकारक, सावधान करणारी, माहितीदर्शक, अनावश्यक. पहा, सावधान करणारी चिन्हे आहेत ना ती त्रिकोणात असतात मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सावधान करणारी. सावधान करणारी चिन्हे त्रिकोणात असतात. आणि बंधनकारक चिन्हे कशी असतात? तर ती असतात वर्तुळात. ओके, पुढे पाहूया. पहा, कोणती चिन्हे बहुधा वर्तुळात असतात? तर पहा, बंधनकारक. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बंधनकारक. समोरचा प्रश्न. कोणत्या ठिकाणी वाहन उभे करण्यास मनाई आहे? पहा, आग प्रतिबंधक यंत्रणेस अडथळा येईल अशा ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आग प्रतिबंधक यंत्रणेस अडथळा. समोरचा प्रश्न. वाहन चालकाने मद्यपान करून वाहन चालविण्यास डॅश डॅश सर्व वाहनांकरता मनाई आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सर्व वाहनांकरता मनाई आहे. समोरचा प्रश्न. ओव्हरटेक करताना कोणत्या बाजूने ओव्हरटेक केले पाहिजे? पहा मित्रांनो, ओव्हरटेक करताना मी तुम्हाला सांगितलं कधी उजव्या बाजूने ओव्हरटेक करायचा असतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उजव्या बाजूने. समोरचा प्रश्न. आपल्या वाहनात दुसरे वाहन ओव्हरटेक करीत असेल तर आपण काय करावे? पहा, आपल्या वाहनात दुसरे वाहन ओव्हरटेक करीत असेल तर आपण ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनास अडथळा करू नये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनास अडथळा करू नये. समोरचा प्रश्न.
पाठीमागील वाहन हेडलाईटचा प्रकाश जो दाखवित आहे, तुम्ही काय कराल? सुरक्षित असाल तर त्या वाहनास ओव्हरटेक करून द्यावं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. सुरक्षित असल्यास त्या वाहनास ओव्हरटेक करू द्यावे. समोरचा प्रश्न, तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊन द्यावे? पहा, तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही तुमच्या उजव्या बाजूने जाऊन द्यावे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, तुमच्या उजव्या बाजूने जावे. समोरचा प्रश्न, कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? तर अरुंद पुलावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अरुंद पूल. समोरचा प्रश्न, जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? रस्त्याच्या डाव्या बाजूने. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, डाव्या बाजूने जड वाहन रस्त्याच्या चालवावे. पुढे पाहूया. एका मोटरसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केलाय. तुम्ही काय कराल? वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल. समोरचा प्रश्न, लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असते? 6 महिन्याची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 6 महिने. समोरचा प्रश्न, वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही? तर ते आधार कार्ड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, आधार कार्ड वाहनामध्ये बाळगणे आवश्यक नाहीये. पुढे पाहूया. शिकाऊ लायसन्सची विधिगाराह्यता किती आहे? आपण आत्ताच पाहिलं, 6 महिने 180 दिवस. ओके, 180 दिवस. समोरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिट बाबत उचित पर्याय निवडायचा आहे. ते तात्पुरती असते. ओके मित्रांनो, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, हे तात्पुरती असते. समोरचा प्रश्न, 4 चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वयाची पात्रता किती आहे? 18 वर्षाची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 18 वर्षे. समोरचा प्रश्न, माल वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी किमान वयाची अट किती आहे? 20 वर्ष. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 20 वर्ष. समोरचा प्रश्न, टायरमधील हवा कधी तपासावी? पहा, टायरमधील हवा जेव्हा टायर थंड असेल तेव्हा तपासावी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, टायर थंड असताना तपासावी. समोरचा प्रश्न, दुचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही काय कराल? तर पक्के लायसन्स धारक व्यक्ती जेव्हा मागे बसेल तेव्हा वाहन चालवू शकता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पक्के लायसन्स धारक व्यक्ती मागे बसले असेल तर वाहन चालवू शकता. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या ड्रायव्हर भरतीवर फोकस करून चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहेत आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केलेले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या आरोग्य विभाग ड्रायव्हर भरतीसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.